इच्छा तिथे मार्ग असं आपण नेहमी म्हणतो, पण कृतीत कोण आणतं हा प्रश्न आहे. पण मित्रांनो, यवतमाळच्या आजीबाईंच्या वाटेत ना वय आलं, ना भीती, ना संकोच. आता तुम्ही म्हणाल, या आजीबाईंनी केलंय तरी काय? तर त्यासाठी हा रिपोर्ट तुम्हाला पाहावा लागेल. आजीबाई नाही, सळसळता उत्साह. 67 वर्ष वय नाही, फक्त आकडा. 15,000 फुटांवरून स्काय डायव्हिंग. स्काय डायव्हिंग करणारी सर्वाधिक वयाची महिला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद. काय मित्रांनो, काटा आला ना अंगावर. तब्बल 15,000 फुटांवरून स्काय डायव्हिंग करणाऱ्या या आहेत सविता पद्मावार. तुम्हाला त्यांचं वय जर सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं वय आहे 67 वर्ष. लागला ना झटका. स्काय डायव्हिंग करायची कुणाची इच्छा नसते, पण मनातली भीती स्काय डायव्हिंग करायला परवानगी देते का? विचारा हा प्रश्न स्वतःला. नाही ना? त्यामुळंच 67 वर्षांच्या सविता यांचं करावं तेवढं कौतुक कमी. असं वाटत होतं की बस आपण पंख लागले ना आकाशात उडतोय. खरं तर मला त्यावेळेस त्या गाण्याची आठवण आली होती, दिलीचं छोटीशी आशा. असं वाटत होतं की आपण पण आता उडत आहे आणि हवेत तरंगत आहे. खूप खूप एक्सायटेड होती मी त्यावेळेस आणि मला खूप आनंद झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या किल्डा बीच मेलबॉर्न इथं मागच्या वर्षी त्यांनी हे धाडस केलं. त्या यशस्वी कामगिरीची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सकडे पाठवली होती. त्याची पडताळणी करत अखेर शेतकरी कुटुंबातल्या सविता यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली आहे. बस मी एक हाऊसवाईफ आहे, पण असं वाटत होतं की स्त्रियांसाठी काहीतरी वेगळं आपण करावं, किंवा स्त्रियांना की फक्त हाऊसवाईफ नसते, ती पण काहीतरी करू शकते. हा उद्देश होता माझा. म्हणून मी प्रयत्न केला आणि मी त्याच्यात यशस्वी झाले. स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करायचा, मग त्यासाठी जे शक्य असेल ते सगळे प्रयत्न करायचे. मनातली भीती, वय, संकोच दूर ठेवायचे. हे सविता यांनी आपल्या सगळ्यांना शिकवलंय. त्यामुळे सविता यांना एक थँक्यू तर बनतोच. मग तुम्ही तुमची स्वप्न कधी पूर्ण करताय? प्रसाद नायगावकर, साम टीव्ही, यवतमाळ.